नमस्कार, मी जयश्री तुमचं स्वागत करते या माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला माका किंवा भृंगराज ही वनस्पती दाखवत आहे. तर सर्वच कुंड्यांमध्ये अशी थोडी थोडी आलेली आहे आणि बरीचशी मी काढून पावडर पण करून ठेवत आहे, म्हणजे प्रोसेसिंगमध्ये आहे ती पावडर करण्याची. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रत्येक कुंडीमध्ये थोडा थोडा माका आलेला आहे. एकदा लावला की त्याचे इतके बारीक बिया असतात की कुठं पण पडतात आणि उगवून येतात पावसाळ्यामध्ये. तर हा माका आता मी काढून घेणार आहे. तर काही माक्यांना फुलं सुद्धा आलेली आहेत. तर तुम्ही हा माका मिळाला तर जरूर तुमच्या कुंडींमध्ये लावा, कारण केसासाठी, नवीन केस येण्यासाठी, काळेभोर होण्यासाठी, केसातला कोंडा वगैरे सर्व दूर होण्यासाठी ह्या माक्याचा उपयोग होतो. मी त्याचं बऱ्याच वेळेला तेल केलेलं आहे आणि विक्रीसुद्धा केलेली आहे. तर माझं आता तेल संपलेलं आहे, तर म्हटलं फक्त माक्याचंच तेल करूयात. जर तुमच्याकडे इतरही वनस्पती असतील तर तुम्ही त्यासुद्धा त्यामध्ये टाकू शकता. केसांसाठी खूप उपयोगी तेल असतं आणि त्यामुळे केसांचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे होतात. केस लांब होतात, वाढतात, नवीन येतात. जरी तुमचे व्हाईट केस झालेले असतील तरी सुद्धा काळेभोर केस उगवतात. हा माझा प्रत्यक्षात अनुभव आहे आणि मी आता हा माका काढून घेणार आहे. तर माका ओळखण्याची खूण आहे. हे पांढरे फुलं आहेत त्यांना, आणि याला तोडलं तर आपले हात काळे होतील. हा माका मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मी याचे आता बारीक तुकडे करणार आहे. माक्याचं तेल हे कधी कधी गरम पडतं आणि त्यामुळे याच्यामध्ये थोडी तुळशीची पानं टाकली तर ते आपल्या केसांसाठी चांगलं असतं. म्हणून मी याच्यामध्ये आता थोडी तुळशीची पानं टाकणार आहे. तर 15-20 तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि माक्यामध्ये आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. असंच वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही करायचं. आणि वाटताना सुद्धा याचा कलर काळा पडलेला आहे. कढाई तुमच्याकडे लोखंडाची असेल तर घ्या, नाहीतर स्टीलची घ्या. जाड बुडाची कढई घ्या. 200 ml तेल घेतलेलं आहे, खोबरेल तेल आहे. गॅस लो ठेवायचा आहे एकदम. आणि हे आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे. बारीक गॅस ठेवायचा आणि हळूहळू असं ढवळत राहायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी सर्व वनस्पती घेऊन तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हा माका तुम्हाला नर्सरीमध्ये आरामशीर मिळून जातो. या तेलामुळे तुमचे जे केस असतात ते खूप छान होतात. केस गळणे कमी होते, केसातील कोंडा नाहीसा होतो आणि लांब व्हायला मदत होते. अजून फाटे फुटलेले असतील ते कमी होतात आणि 100% नवीन केस उगवून येतात. हा मी अनुभव घेतलेला आहे. आणि नवीन केस उगवतात ते सुद्धा काळेभोर उगवतात. जरी तुमचे व्हाईट केस असतील तरी सुद्धा. फक्त हे तेल केल्यानंतर काळजी घ्यायची आहे, स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे, काचेच्या बरणीमध्ये. म्हणजे बरेच दिवस राहतं हे तेल, खराब होत नाही. आणि तुमच्या स्काल्पला हे तेल आठवड्यातून एकदा मसाज करून चोळायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाकायचं आहे. तर आता जवळजवळ हे आपलं तेल होत आलेलं आहे. जेव्हा तुमचे केसाचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तेव्हा हे तेल लावायचं तुम्ही बंद करायचं आहे. कारण काय होतं, आपण जर 2-3 महिने तरी याला इफेक्ट यायला लागतात केसांना, तर तुमचं 3 महिन्यानंतर तुम्ही हे तेल लावायचं बंद करायचं आहे. कारण काय होतं, बरेच दिवस मग तुम्ही तेलच लावत राहता. तसं नाही करायचं. 3-3 महिन्यांनी गॅप घ्यायचा आणि पुन्हा लावायचं हवं तर. शॅम्पू मात्र हर्बलच वापरायचा आहे. एका माझ्या मैत्रिणींनी हेड अँड शोल्डर हा शॅम्पू कायमचा लावत होती, तर तिला खूप केस गळाले आणि मग मी तिला सांगितलं हा शॅम्पू फक्त डॅन्ड्रफ झाल्यानंतरच लावायचा असतो, तो पण एखादा महिनाभर लावायचा असतो. 10 मिनिटाच्या आतमध्ये हे तेल बनतं. आता हळूहळू हे बुलबुले कमी व्हायला लागलेले आहेत येण्याचे आणि आपलं तेल तयार झालेलं आहे जवळजवळ.
आणि कढईमध्ये थंड होऊ द्यायचं हे तेल आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तर लोखंडाच्या कढईत केलं तर अजूनच तुम्हाला फायदा मिळेल. पण माझी लोखंडाची कढई जरा खराब झालेली आहे, तर मी आज स्टीलच्याच कढईमध्ये करून दाखवलेलं आहे. तर स्टीलची कढई पण खूप चांगली असते, फक्त जाड बुडाची कढई हवी आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे असंच ठेवायचं आहे. थोड्या वेळाने हा सर्व गाळ जो असतो तो खाली बसतो आणि स्वच्छ तेल तुम्हाला दिसून येईल. अजून वेगवेगळ्या औषधी वनस्पती टाकून तेल कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ करणार आहे. तर माझ्या पार्लरच्या अनुषंगाने मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. किती छान कलर आलेला आहे पहा.